सीटवरती न्यूजपेपर आणि पाण्याची बॉटल ठेवलेली. वरचा इकडे पापलेट बघा केवढी मोठी. हे काय कोलबी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आयुष पाटील ब्लॉग्समध्ये. तर कसे आहेत तुम्ही सर्व, मजेत ना? सो आज आम्ही चाललो आहे सर्वजण गोव्याला. टोटल आम्ही 13 जण आहोत. तर आपली वंदे भारत ट्रेन आहे आपली ठाणे स्टेशनवरून ठाणा ते मडगाव. तर आपली वंदे भारत आहे. सो चला आता जाऊया आपण डायरेक्ट स्टेशनला व तिथे तुम्हाला दाखवतो 13 जण कोण कोण आहेत. तर चलो जाऊया डायरेक्ट आपण स्टेशनला. आता आलो स्टेशनला, हे बघा. तर सर्व आलेत, वरती आहेत, प्लॅटफॉर्मला उभे आहेत सर्व. तर 5 नंबरला गाडी येते वंदे भारत गोवा जाण्यासाठी. तर चला आता आले प्लॅटफॉर्मवरती. तर चला आता भेटूया आपण सर्वांना. सारा वगैरे आहेत उभे. लिंबू काका मला आहे बघा. सर्वजण आलो मी प्लॅटफॉर्मला. सर्वांच्या बॅगा बघा केवढ्या आहेत. तर गाडी येते आमची थोड्या वेळातच. ट्रेन आलेली आहे आमची वंदे भारत. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आमच्या सर्वांचा वंदे भारतमध्ये. आता नाहीच तर आता आपल्याला भेटले विंडो सीट. खूप मस्त सीन वगैरे दिसतील. तर आमची सीट नंबर आहेत आता 20, 25 आणि पुढे पण आहे, ते मी दाखवतो नंतर सर्व सीट नंबर वगैरे. तर आणि फक्त इथे गाडी 2-3 मिनटंच थांबली, लगेच डोर क्लोज केले सर्वजण चढल्यावरती. आणि एकदा राहिलं ते राहिलंच बाहेर, नंतर ते परत काय करू नाही शकत. म्हणून लवकर चढा आणि कुठल्या स्टेशनला उतरू नका. बघा अशी ट्रेन आहे आपली वंदे भारत C2. बघा ट्रेनमध्ये आलेल्या एंट्रीला सीटवरती न्यूजपेपर आणि पाण्याची बॉटल ठेवलेली. हे बघा न्यूजपेपर. तर चला आता भेटूया आपण थोड्या वेळातच. काय जाता बसलो आम्ही वंदे भारतमध्ये. आमची सीट नंबर आहे 20 आणि 25 आणि 50 to 55 या सीट आहेत आमच्या C2 मध्ये. तर त्याला TC वगैरे आलंय सर्व चेकिंग वगैरे करायला. हे बघा सर्वजण बसले आणि अर्धे जण तिथे बसले, त्यांना पण दाखवतो मी. मामा तिकडे बसले त्या सीट वरती आणि इथे दीदी आणि मम्मी बसले. तसे अंधार आहे, आता उजेडाचा सर्व दाखवतो व्ह्यू वगैरे बाहेरचा. गाईस ते बघा मॉर्निंग मध्ये आता चाय दिल्या, म्हणजे चाय पावडर आहे आणि हा बिस्किट आहे. हे बघा गाईस आता आम्ही आलो आहोत पनवेल स्टेशनला. पनवेल स्टेशन. आता गरम पाणी दिलं, याच्यामध्ये हे मिक्स करायचं चहा पावडर. चला करूया आपण मिक्स. हे बघा चहा मिक्स करून झालेला आहे आपला. हाय गाईस, आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे. खूप मस्त चहा होता वंदे भारत मधला. बिस्किट पण खूप मस्त होते. तर आता पनवेल स्टेशन गेलाय. तर आता पनवेल नंतर स्टेशन आहे तो खेड स्टेशन आहे. आणि चहा आम्हाला 6:43 चहा आलाय. आता याच्यानंतर आम्हाला नाश्ता आहे, ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट बघू किती वाजता येतोय. तर आणि भेटू आपण आता थोड्या वेळातच. आता जरा जातो ड्रायव्हरच्या इकडे, इकडचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर चला जाऊया ड्रायव्हरच्या इकडे. तर गाईज मी आणि उमेश दादा चालले ड्रायव्हरच्या इकडे. तर आम्हाला पुढे खूप चालत जायला लागेल, म्हणून आम्ही मागे चाललो, कारण की मागे जवळच आहे ना ड्रायव्हरची सीट. सो आता चला जाऊ ड्रायव्हरच्या सीट जवळ. ते बघा इकडे ड्रायव्हरचा इकडे बघा तिघी जणी बसला तिकडे. मामा इकडे बसलाय, बाकी सर्वजण तिथे पुढे उभी असते तिकडे. अर्धे बसले, 41 आणि मी आपल्या इथे बसलोय विंडो सीट जवळ. आपलं काम विंडो सीट जवळ.
हे बघा असं ऊन वगैरे आलं तिथे फ्लॅब्स पण आहेत. हे बघा असं खाली करू शकतो आपण फ्लॅब. हे बघा 7:52ला नाश्ता आला आमचा. नाश्त्याला दाखवतो काय काय तुम्हाला. हे बघा नाश्ता आहे, उपमा, याच्यामध्ये कटलेट आहे, हा केक आहे, बटर आहे आणि हा ब्रेड आहे. हा नाश्ता आहे. तर चला नाश्ता करूया आपण. टेस्ट वगैरे फुल चांगली असेल गाईस. तर नाश्ता वगैरे खूप मस्त होता. उपमा होता, कटलेट होता, ब्रेड आणि केक होता. तर खूप मजा आली खाऊन. तर खातात सर्वजण. आणि याचं वाटतं कोकण रूट चालू झालं आहे. तर चला आता भेटू आपण थोड्या वेळात. तर बघा हा बाथरूम आहे इकडे. तर चला दाखवतो तुम्हाला बाथरूम. ते बटन दाबायचा, ऑटोमॅटिक दरवाजा ओपन होतो बटन दाबल्यावर इकडे. तर चला जाऊया आपण आतमध्ये. ते बघा हा बेसिन आहे, खूप मोठा बेसिन आहे. ही मिरर आहे आणि इथे कमोड आहे आणि खूप स्पेस आहे बाथरूममध्ये. ही बघा फुल स्पेस आहे आणि खूप मोठा पण आहे वॉशरूम. तर आणि टोटल 3 वॉशरूम आहेत, 2 छोटे आणि एक हा मोठा आहे वॉशरूम. तर चला आता जाऊया आपण बाहेर. इथे बटन दाबायचा आणि ऑटोमॅटिक दरवाजा ओपन होतो. तर आता नाश्ता वगैरे सर्व करून झालंय. चला आता जाऊया आपण आतमध्ये, नंतर थोड्या वेळात भेटूया. तर गाईस 10 किलोमीटर बाकी आहे फक्त खेड स्टेशन यायला. आता येईल थोड्या वेळातच खेड स्टेशन. तर 8:38ला खेड स्टेशन आलाय. हे बघा उतरणार नाही, उतरलो तर काम 25 होणार आहे. ट्रेन मध्ये हा माणूस बघा कसा घोरतोय. हा बघा टकल्या बघा कसा घोरतोय. तर आता रत्नागिरी स्टेशन आलाय. 9:59ला रत्नागिरी स्टेशन आलाय. आता झोपेतून वडापाव होते उठल्या उठल्या. कसा वाटलं झोपून? हा चांगलं. अख्खी झोप काढली. जाम एसी आहे, कूलिंग खूप आहे एसीची ना सारा. बिझी आहे वडापाव खाण्यात, बिझी आहे. दिसते बघा इकडे ट्रेनची स्पीड दिसते किती आहे. 117 स्पीड आहे ट्रेनची. आता चालू आहे. आता कसं इथे 117 स्पीड आहे चालू. हा तेच ते काय असेल समजलं का. कणकवली आला बघ अगला स्टेशन कणकवली. आता कणकवली आहे. 9 किलोमीटर बाकी आहे कणकवली यायला फक्त. या समोर स्क्रीन वरती दिसतं बघा, समोर स्क्रीन चालू आहे तिकडे. तर आता मी पोहोचलोय कणकवलीला. हा कणकवलीचं स्टेशन आहे. कणकवली स्टेशन गाइस. तर आता मी कणकवली स्टेशन पार केलं आहे. तर आता कणकवली नंतर आता 1 तासानंतर तिवीम स्टेशन आहे, तिथे आपण उतरणार आहे तिवीम स्टेशनला. सो चला आता भेटूया थोड्या वेळ. पोचलेलो आहोत तिवीम स्टेशनला. हे बघा सर्व उतरलोय, बॅग वगैरे काढले. आता इथून जाऊ वरतून, पलीकडे आहे पार्किंग वगैरे गाइस. तर आता आलो स्टेशनच्या बाहेर. हे बघा ही गाडी आहे, बुक केले टेम्पो ट्रॅव्हल. तर चला आता बसूया आपण गाडीमध्ये.
काय आता बसतोय गाडीमध्ये सर्वजण. बाबा काय बोलतो? जिजू कसा वाटला मस्त ट्रेन मध्ये? नंबर ट्रेन होती वंदे भारत. एक नंबर. कसा वाटला? एकदम प्रवास एकदम सुरक्षित झालेला आहे आमचा. एरोप्लेन सारखी ट्रेन होती. एसी ट्रेन होती, आता चटके लागायला लागले सगळ्याचे. ऊन खूप आहे ऊन. तर चला काय आता बसलोय आपण गाडीमध्ये. वंदे भारत खूप मस्त आहे, छान आहे. नाश्ता वगैरे कसा वाटला? मग मस्त नाश्ता पण छान होता. आधी चहा होता, नंतर मग नाश्त्यामध्ये पण भरपूर व्हरायटीज होती. उपमा, ब्रेड जाम, बटर जाम, कटलेट. सॅनिटायझर पण होता, हात धुवायला सॅनिटायझर पण होता, हात लावून. तुला कसे वाटले? खूप छान वाटली. एवढ्या वर्षाने आलं, पण परत येईल तर परत वंदे भारतनीच येईल. आणि रत्नागिरीला थांबेल. आणि वडापाव खाईल. ए दीदी तुला कसे वाटले? ड्रॉइंग करून बुक वाचून? हा? तुला भूमिश? झोपून? तुला? काहीच. तर आता मी पोचलोय हॉटेलला. हा बघा हॉटेल आहे पूर्ण आमचा, हॉटेल ब्लूम. हे बघा सर्वजण आलोय हॉटेलमध्ये. भूमिश कसा वाटला हॉटेल? एक नंबर आहे ना. तर चला आता एंटर करूया आपण हॉटेलमध्ये. सर्व एक नंबर हॉटेल आहे बघा. एंट्रन्सला हे असं आहे. हा नाव होतं इकडे, पण गाडी लावली त्यांनी, तर काय बोलायचं. त्याच्याला जाऊया आता पण बॅक साईडला. स्विमिंग पूल वगैरे बघू आधी कसा आहे. बघा हॉटेल आहे पूर्ण. हा मिरर वगैरे आहेत. ये इथे भूमिश. बघा इथे बसायसाठी आहे सर्व. इथे वेलकम ड्रिंक आहे, देतात का नाही माहिती नाही. तर चला जाऊ आपण स्विमिंग पूलच्या इथे. कम्प्युटर इथे एडिटिंग वगैरे करू शकतो आपण. काय करायचं आपल्याला बघू. इथेच कदाचित ब्लॉग एडिट करेल मी, शक्यता. तर बघा इथे पाणी वगैरे आहे. आणि गाईज मी मस्त झोपलेलो. ड्रायव्हर एवढा गाडी उडवत होता ना बाबा, जसे काही सफारी राईड. नुसती उडवतोय गाडी, नुसती गाडी उडवतोय ते गाडी आहे बघा. चला तर जाऊ आपण खाली स्विमिंग पूलच्या इकडे. मी खाली आलो. इथे टेबल टेनिस आहे, इकडे कॅरम आहे खेळायला. तर आता जाऊ आपण स्विमिंग पूलच्या इकडे. हा आणि इकडे जेवायसाठी बफे वगैरे आहे. हे बघा इथून रूम आहे जायला. तर चला काही आता जातोय वरती रूम मध्ये वगैरे. रूम पण दाखवतो तुम्हाला ब्लूम हॉटेलचे. हॉटेल खूप छान आहे, तुम्ही या एकदा विजिट करा या हॉटेलला. खूप छान आहे रूम. हा तर चला जाऊया वरती रूम मध्ये. वेलकम ड्रिंक आहे, पिऊ शकतोय बघा. घेतलाय. चला आता घेतोय. कुठला आहे? गुलाब. गाइस तर चला आता रूम मध्ये एंटर करूया. हा बेड दिलाय, प्लस चेअर आहे, टेबल आहे, इथे टीव्ही आहे आणि इथे कॉफी वगैरे ठेवलेत. सकाळी सकाळ बनवून प्यायचे तर सकाळ संध्याकाळ. हा मिरर दिलाय. हा कबाट आहे, लॉकर आहे आणि चपला पण दिल्यात रूममध्ये घालायला. आणि व्ह्यू आपल्याला गार्डन व्ह्यू भेटलाय. हे बघा हा गार्डन व्ह्यू आहे पूर्ण. सर्व आराम वगैरे करतात गार्डनमध्ये. आणि चला आता तुम्हाला मी वॉशरूम दाखवतो. बघा हा वॉशरूम आहे. 3 मिरर आहेत, बेसिक कमोड आहे आणि इकडे आंघोळ करायचं आहे पूर्ण. आता मी चाललोय हॉटेलवर जेवायला. सर्वजण 2 गाड्या आल्यात, एक आर्टिका आहे, नाही दोन्ही आर्टिका आहेत. तर चला आता बसूया गाडीमध्ये. आता मी आलो या हॉटेलला. फिश बघा, पापलेट बघा केवढी मोठी. हे काय कोलबी कोचा बघा. आणि इकडे चिंबर आहे ते बघा. हा आता मी आलोय पवायला. तर इकडचं स्विमिंग पूलचा टायमिंग खूप मस्त आहे. सकाळी 8ला चालू होतं आणि रात्री 8 वाजता संपतो टायमिंग. खूप टायमिंगच मस्त आहे इकडचं स्विमिंग पूलचा. तर सध्या मी आणि भूमिश उतरतोय पाण्यामध्ये आणि तिथून सारा येते. सो चला आता जाऊया स्विमिंग पूलमध्ये.
काहीच एक ते मला सांगायचं विसरलो, आम्ही दुपारी फिश डेक मध्ये जेवलो ना हॉटेलमध्ये, तिथे आमचं बिल झालं 13,000 रुपये. फुल डिशा मागवता आणि फुलचं 5 स्टार हॉटेल होता. फुल तिथे पब वगैरे फुल चालू होतं आणि प्लस जेवण पण होतं. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.